नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सिंह लोकन विथ भागवत जुंबाड या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. देशात जगात फार इंटरेस्टिंग आणि काय म्हणतात त्याला आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात आणि गेल्या काही दिवसांपासून कृषी क्षेत्रामध्ये राधा ही म्हैस सगळीकडं फेमस आहे आणि ती आज कोल्हापूरच्या कृषी प्रदर्शनामध्ये आहेत आणि तिचे मालकही आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याशी आज आपण जरा जाणून घेणार आहोत, चर्चा करून घेणार आहोत की राधा म्हैस कशी फेमस झाली आणि एकंदरीत तिची स्टोरी काय म्हणून. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. हां, तर काय राधाची स्टोरी आहे विशेषतः जरा पहिल्यांदा आपल्या राधाने एक जागतिक विक्रम नोंदवलेला आहे. त्यामध्ये ती जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस असे रेकॉर्ड झालेला आहे. ओके. त्याचबरोबर आतापर्यंत आपण 15 कृषी प्रदर्शन केली, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसे महाराष्ट्र बाहेर कर्नाटक या ठिकाणी आपल्याला विशेष आकर्षण म्हणून बोलवण्यात आले होते. ओके. कधी सगळ्यात पहिले कधी लक्षात आली तुमच्या ही गोष्ट? कसं झालं की आमचे 1 वर्षानंतर वडिलांना लक्षात आलं की उंची वाढणार. लय जण म्हणले की आम्हाला खायचं काय एवढं बारीक आहे, ही उंची वाढणार नाही, तुम्ही काय उपयोग नाही, दूध एवढं देऊ शकत नाही म्हणले. काय करता, ठेवून इकून टाका म्हणजे असं डायरेक्ट. पण आमचं वडील म्हणलं कसं आहे, नशिबानं एखाद्या घरी असं झालं आमचं. बरोबर. कसं आहे, नशिबानं झालं म्हणजे आपण त्याला जरी आम्हाला कुठल्या प्रदर्शनामध्ये जरी संधी भेटली नसती तर तिचा पहिल्यापासून लाड तसाच होता आणि आतापर्यंत पण तसाच लाड आहे. पण वडिलांनी अशी इच्छा होती की मी तेव्हा बैसागर झाली मग राहुल विद्यापीठातनं मी सेकंड इयर असताना मला जरा लक्षात यायचं की मी वेगवेगळ्या प्रदर्शनात छोट्या गायी बघायचो. पण अशी छोटी म्हैस मला कुठं आढळली ना. मी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च केला भरपूर, पण म्हणलं असंच वडिलांची इच्छा होती की कुठल्या तर प्रदर्शनात आपल्याला जाण्याची संधी भेटावी. बरोबर. मग त्या संधीसाठी मी वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवातीला ट्राय केलं. सुरुवातीला आम्हाला कोणी प्रतिसाद दिला नाही. पण असंच मी सोमनाथ शेट्टी साहेब आहेत बघा, स्मार्ट एक्सपोचे, त्यांनी आम्हाला सोलापूर या ठिकाणी पहिलं प्रदर्शन करण्याची संधी भेटली. तेव्हा जो दावा होता आपला जगातील सर्वात छोटी म्हैस, त्यासाठी आपण पहिल्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद केली. ते कन्फर्मेशन आपल्याला 12 जानेवारीला आलं, देशातील सगळ्यात छोटी म्हैस. त्यानंतर मग असंच मग माणसं विचारत तुम्ही जगात सर्वात छोटी म्हैस टायटल वापरताय म्हणजे काय तुमच्याकडे असं प्रूफ आहे म्हणजे काय असं ऍक्च्युअल काय रेकॉर्ड वगैरे आहे. बरोबर. त्यासाठी म्हणलं मी ठरवलं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपण नोंद करूया. मग ती सुरुवाती त्याच्या प्रोसिजर मधनं गेलो मी. 6 महिन्यानंतर त्यांचा रिप्लाय आला की तुमचं रेकॉर्ड होऊ शकतं. मग पशुवैद्यनाथ अधिकारी आमच्या तालुक्याचे डॉक्टर शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते रेकॉर्ड केले आणि ते आपल्याला कन्फर्मेशन 28 ऑक्टोबर रोजी त्यांचं भेटलं की जगात सर्वात नोंद झालेला आहे आपल्या. तिला आता जेव्हा राधा म्हैस फेमस झाली त्याच्यानंतर तिला अनेकदा मागणी आली बऱ्याचदा ती विकावी म्हणून, पण ते तुम्ही काय विकली नाही. सुरुवातीला काय झालं साहेब सांगतो मला, पहिलं प्रदर्शनात तिला डायरेक्ट 5 लाखापर्यंत मागितलं आम्हाला. म्हणजे त्यानंतर गावातले माणसं म्हणले होते 5 लाखाला मागितले घेऊन टाका. पण अशी गोष्ट होती की मी आपल्या ऐकायचीच नव्हती. त्या प्रदर्शनापासून आतापर्यंत आपलं 15 प्रदर्शन आहे, आतापर्यंत 50 लाखापर्यंत मागणी झालेली आहे. बरोबर. पण आपल्या कशी वडिलांनी इच्छा आहे की आता काही आपल्यामुळे जग दाखवले तुम्ही, त्यामुळे आपल्याला त्याला विकायचंच नाही अजिबात, काय झालं तर चालेल. एकंदरीत विशेष काय काळजी घ्यावं लागते का? विशेष म्हणजे काय, आपण सुरुवातीला ती डोंगराचा चारा असायची तिच्या बरोबर. कसं झालं आता युनिक असल्यामुळे आम्ही काळजी घेतो व्यवस्थित. मी तिला सेपरेट गोटा बांधलेला आहे, ती सेपरेट व्यवस्थित आमचं कंटिन्यू CCTV कॅमेऱ्यात असते ती. त्याचबरोबर आमचं आई वडील किंवा 24 तास त्यांच्यापाशी माणूस असते आपला. आता जेव्हा थोड्या वेळापूर्वी डॉक्टरही बघण्यासाठी आले होते तर ते तिच्या प्रेग्नन्सी बद्दल किंवा त्याच्याबद्दल थोडंसं ते ऑब्झर्व किंवा तिला त्याचा त्रास होऊ शकतो, तर त्या संदर्भाने डॉक्टर बोलत होते. त्या संदर्भात काय विषय आहे, जर समजा ही स्मॉल साईज आहे, जर लार्ज साईज म्हणजे मेलचं जर सिमेंट जरी भरला आपण तिला तर तिच्या युटेरसला त्रास होऊ शकतो किंवा अंग बाहेर येणे किंवा असं किंवा ते सिझर करायला लागेल. सिझर जनावरांमध्ये एक सक्सेसफुल नाही, त्यामुळे डॉक्टरांचं म्हणणं आहे की कसं असतं काय काय गोष्टी युनिक असतात, काय सगळं दुधासाठी बघायचं नाही. कसं आपल्या देशाकडून आपल्याला बाहेर देशात जाण्याची संधी भेटणार आहे की आपल्या देशाकडून एक युनिक पीस म्हणून जगापुढे मांडण्याची संधी भेटणार आहे, त्याचं आपल्याला सोनं करायचं आहे. त्यासाठी आपण ते भरण्याचा विचार नाही आपला तर आता. बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांनी तुमच्या तिथे राधामुळे भेट दिली तुमच्या गावाला म्हणा की तुमच्या गोट्याला म्हणा, तर त्या संदर्भाने एकूण काय सांगा? कसं झालेलं आहे, आता ज्या ठिकाणी प्रदर्शन जातो आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी भेटते ते गावात विशेष म्हणजे आमचे जे तालुक्याचे प्रांताधिकारी असून द्या किंवा तहसीलला खास मैस बघण्यासाठी आलेले ते आमचे मंत्री साहेब आहेत जयकुमार गोरेभाऊ, यांच्या हस्ते त्याचा आपण जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जे लंडनवर आले होते त्याचा आपण सन्मान सोहळा वगैरे घेतला होता. गावात मोठा कार्यक्रम झाला होता आपला.